बऱ्याच दिवसांनी आज सकाळ सकाळी पप्पांसोबत कधी नव्हत गाडीत बसून चालवतो मळ्यामध्ये. काय आज मला देव पावला काय माहिती. सकाळी लवकर उठलो थेट निघालो मळ्यामध्ये. मळ्यामध्ये येऊन लागलं काम म्हणजे डायरेक्ट बोर चालू करून बुलर भरायचं काम, त्याचबरोबर पाणी पण भरायचं होतं. मग काय लगेच बोर चालू केला, लगेच बुलर भरून घेतलं, सांगितलं तेवढं पाणी भरून दिलं आणि ते बंद करून दिल्यानंतर थेट निघालो आपल्या बिझनेस. आज तांबडे कुड्याचा बिझनेस. लगेच ट्रॅक्टर चालू करून घेतला एकदम ओके मध्ये. त्यात जाळ्या भरल्याच होत्या, परत नवीन जाळ्या भरल्या. थेट निघालो आपल्या योगी पस्तीच्या प्लॉटमध्ये. कारण की हा प्लॉट तर भरपूर जाम झालेला पण खुडा करायचाच होता. मग काय लगेच खुडायला सुरुवात केली. फळ तर एकदम चांगला दिसत होतं. मग काय पहिली हात पडली, लगेच नितीन शेट व्हायला होता. मग मी पण लगेच म्हणता चला मी पण एक जाळी घेऊन लागतो. मग काय मी जाळी घेऊन चिकूला बघू शकता तुम्ही, लोड तर भरपूर लागेल. थोडा तांबडीला राहताना तर पैसाच पैसा झाला असता, काय सांगायचं तुम्हाला. पण तितका लोड आता तांबडीला नाही. म्हटलं चला जे आहे तेवढ्या तांबड्या खुडून घेऊ. मग तांबड्या खुडून आल्यानंतर लगेच खाली करायला आले. बकरीचे पिल्लं तर एकदम मधीच येत होते. ते काय ते उचकायला गेलो तर मग एक बकरीचे पिल्लं जाळीमध्ये जाऊन बसले. लय घाबरूनच बसले डायरेक्ट एकदम. म्हटलं जाऊ दे, तांबड्या खुडायलाच कंटाळा येतो. पण काय हात खराब होते तरी पण खुडावं लागतं, कारण तांबड्या कमी होत्या म्हणून नितीन शेटच एकटा व्हायला होता. शेवटी फायनली कुंडी फायनल झाली आणि थेट निघालो ट्रॅक्टर घेऊन दुसऱ्या प्लॉटमध्ये. कारण की जाळ्या कमी निघाल्या म्हणून दुसरा प्लॉट खुडावं लागला. बरं का तर दमून गेली ना का तुझं. छोट्या मेंढ्याची छोटी मालकीन बाई आहे ना, तांबड्या घेतच नव्हत्या. तरी पण म्हटलं चला 2 तांबड्या देऊन तिचं मूड फ्रेश करू. 2 तांबड्या देऊन तिचं मूड फ्रेश केला आणि मी पण निघालो आमच्या तांबट्या फोडायला. घेतच नव्हती टमॅटो, पण तरी पण तिच्या पप्पानी सांगितलं तेव्हा तिने टमॅटो घेतल्या आणि आम्ही पण निघालो ट्रॅक्टर घेऊन आपल्या 1 नंबरच्या प्लॉटमध्ये. टमाटे खुडतच होतो तेवढ्यात चिकूच्या झाडावर लक्ष गेलं. मग म्हटलं चला चिकू तर लय लागेल इथं पण. म्हटलं चला जाऊन बघू, कारण की विहिरीजवळ चिकूचं झाड त्याच्यामुळे इथं सहजासहजी कोणी येत नाही. म्हटलं चला बघू चेक करू. म्हटला चिकू पिकलेले असते. मग काय चेक करून बघितले तर मग एक चिकू भेटला. म्हटलं बरं झालं, आल्याचा फायदा झाला. मग काय मी आणि नितीन शेटणी मस्तपैकी हा पाप चिकू केला, मस्त ताव मारला. टॅमॅटोच्या खालच्या मेराला आलोच तर तेवढ्याच पप्पांचा फोन आला, काही खाली जाऊन म्हणे बागाची मोटर बंद करून दे. बघू शकता झाडावरती घड तर भरपूर आलेले. काही प्लॉट तर आमचे खराब झाले, पण हा एक प्लॉट तर राहिला तो पण बरा. काही झाडावर 10-15 घडे, काही झाड तर आपले घड एकदम झाडावरती घडच नाही. तरी पण आपण हा प्लॉट ठेवलेला आहे. मग काय सोलरजवळ पोहोचून लगेच सोलर बंद करून दिला. सोलर बंद करतात मेरावर येतो बदक, काय काठावर आलेले बदक मध्ये पळत सुटले. मला फोन काय केले मी, पळत सुटली, थांबायचे सोडून दिले. मग काय ते जाऊ दे म्हटलं चला तांबड्या खुडायचे. मग तांबड्या खुडायला आलोच, लगेच चहा पण येऊन लागला. मग मस्तपैकी चहावर ताव मारला, एनर्जी आली, लगेच तांबड्या खुडायला सुरुवात केली. बघता बघता तांबड्या खुडून झाल्या. मग काय आमची बाकी मंडळी टॅमॅटो भरत होती. म्हटलं बरं आज संध्याकाळपर्यंत आम्ही एवढ्या जाळ्या खूप म्हणजे दोन्ही प्लॉट मिळून 70 ते 75 जाळी झाली टोटल. आम्ही 75 जाळी एकदम ओके मध्ये भरून ठेवली. तर बघू उद्या काय भाव